नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे स्टार प्रवाह पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे तुझ्या सोबतीने या मालिकेची संपूर्ण टीम आहे आता माझ्यासोबत. कसे आहात सगळे? मस्त खूप मस्त आहोत. येस, आणि मी जसं मगाशी पण म्हणाले तसं की पहिल्यांदा असं होतं की आम्ही सगळेजण एका इव्हेंटला आलेलो आहोत. सो आम्हाला खूप मस्त वाटते. मागे आम्ही दोघेच होतो फक्त. अजून तरी शूटिंगला कधी एकत्र नसतो अजून तरी, पण आता सगळे एकत्र आहोत. बरं, रेड कार्पेट आहे, किती एक्साइटमेंट आहे नामांकन सुरू झालं. खूप खूप एक्साइटमेंट. मस्त आहे. बोल. पुरस्कार इकडेच येणार. बेस्ट जोडी सुद्धा आणि बेस्ट मुलगी सुद्धा, राईट? बरं, आता एक लाईन तुम्ही सगळे खूप छान दिसताय. एकेकाला शेजाऱ्याला काही कॉम्प्लिमेंट द्यायचे तशी देते तुम्ही. ओके. सगळे छान दिसत आहेत. अजिंक्य असेल, ताई असेल, तशा असेल. सो सगळ्यांचं वेस्टर्न आउटफिट खूप खूप छान झालेलं आहे. माझं नाव नाही घेतलं. नाही, तू तर खूप सुंदर दिसते सगळ्यात जास्त. रेड हॉट एकदम. सगळे छान दिसत आहेत. यावर्षी काहीतरी वेगळी थीम ठेवली आहे चॅनलने. अदरवाईज दरवर्षी कॉकटेल असते, आय मीन पारंपरिक आणि इंडो वेस्टर्न, पण यावर्षी वेस्टर्न आउटफिट थोडं कठीण गेलं डिसाईड करायला, पण ठीक आहे, एन्जॉय करतोय आम्ही सगळेच. नेक्स्ट माणसाला कॉम्प्लिमेंट द्यायचे. बाकीच्यांचं मी सगळ्यांना नाही देत बसणार. तर मग परत आता ती म्हणाली तसं मग माझं नाव राहिलं असं नको व्हायला, कारण खूप लोक यायचे पण आहेत. पण नाही, खरंच सगळेच छान दिसत आहेत. पण तशा इज लुकिंग ब्युटिफुल, आणि सगळ्यात जास्त क्यूट दिसते आमची ही रेवा. येस. सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आमच्यातली जी आहे ती सगळ्यात गोड दिसते. आणि लेफ्ट साइडला आपल्या बाजूच्या माणसाचं कौतुक करायचं तर ओ माय गॉड, हु इज दॅट डॅशिंग क्वीन, हु इज इट? सगळे छान दिसत आहेत. हा पण छान दिसतो, मला नाही बोलला तरी. ही रसिका, अजिंक्य तर काय गोडच दिसतो, आणि ही तर काय माझी गोडच दिसते नेहमीच. आणि छोटू, तू पण छान दिसते. तुम्ही तर हँडसमच आहात, तर थांबा ना जरा. सारखं आपलं. आणि ही पण खूप गोड दिसते. सगळे छान दिसत आहेत. एक तर वेगळी थीम आहे, प्रत्येकाला आपल्या मनाचे कपडे घालता आलेले आहेत. त्याचा आनंद एक विशेष आहे. काहीतरी आम्हाला असं येऊ करून नाही यायला लागलं. आणि आता तुम्ही बोला. आता बोलू. आता सगळे दिसतात छान, वादच नाही. हे बघ, हिचं ना काहीतरी वेगळंच असतं. ते काय आता मुद्द्यावर येऊ. देन विथ अ ब्लॅक ड्रेस बिटवीन टू रेड ब्युटीज. हा, करेक्ट. अशी वायगरी झाली कधीतरी. खूप मस्त दिसत आहेत. सगळ्यांचं असं कलरफुल आउटफिट आहेत. खरंच खूप खूप गोड दिसत आहेत सगळे. आपण आपल्या छोटीला विचारूया. अरे म्हणजे हॅलो, कशी आहेस तू? मी मस्त. करेक्ट उत्तर देणार. सगळी छान दिसत आहेत. तुला सगळ्यात जास्त कोण आवडलंय? सगळे. आता तू हो, माझं नाव घे. कोणाचं एकाचं नाव घ्यायचं नाही. माझं नाव घे बेटा. अजिंक्यचं नाव नाही रडू. कोण आवडतं? एकच नाव घ्यायचं. रडायला लागला, तो रडायला लागला. तुम्ही दोघं. चॉकलेट खरी आहे. नाही बरोबर. मी तिला बाहेर हे केलं होतं, काही झालं तरी माझ्या अजिंक्यचं नाव घ्यायचं. आपण एक छोटासा गेम खेळूया. मी तुम्हाला काही इथे बोलतात ना, सिरियल गेस करायचंय तुम्हाला. मी असे तुम्हाला हे दाखवते. सिरियलची नावं गेस करायचे. स्टार्ट म्हणजे आता रनिंग आहे की रनिंग आहे? लपंड. येस, करेक्ट. लपंड. लग्नानंतर होईलच प्रेम. येड लागलं प्रेम. अंड आहे शेवटी. आणि तवा. तुझ्या सोबतीने आमच्यामध्ये कुकिंग पण थोडंसं सांगू शकते आपण. मी कसं सांगणार? शेवटला तू रे माझा मित्र. हा, पण एक मिनिट. तू रे माझा मितवा, तू रे माझा मितवा, तू रे माझा मितवा. मी बरोबर सांगितलं. मी ते ऐकलंस का? मी तवा असं ते त्याची फूट काढली आहे. मी तवा. नाही, ऑलरेडी हे चुकलंय. नाही म्हणून मी तवा. आमच्याच प्रोडक्शनची सिरियल आहे, असं नको करूस. हा, मी तवा कसं? मुरांबा. नाईस नाईस. आम्ही सगळं हिला दिलंय सांगा. हे बघा काय बोलते, सगळं हिला हो, सांगायला. म्हणजे काय करेक्ट आहे ना. साधी माणसं.
वा 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 वा. घर साधं आणि साधी माणसं. सांगितलं आधी सांगितलं बाहेर तुला बाहेर सांगितलं नाही, नाही. आम्ही पहिल्यांदाच भेटतोय. ही सगळ्या तुझ्यासोबत येणं आम्हाला तेवढं दिसतं हो करेक्ट चूल अरे पण माती दाखवायची ना इमोजी मध्ये. एवढं कसं दाखवणार इमोजी मध्ये मातीने वेगळंच काहीतरी येतं इमोजी मध्ये. आता ह्याला तुम्ही मला ओरडणार आहात मला माहिती आहे पण बोला येस. मन बालती केलं प्रेम. अरे बापरे आहे ठरलं तर मग सॉरी मग नाहीये. आई ना नाही हे म्हणजे हे असं काय? नाही पण सांगायला पाहिजे होतंस ना मग आहे म्हणून. शेवटी मग हे सांगायला पाहिजे होतंस मग सगळं तवा सांगितलं मगाशी तवा सांगितलंस मगाशी तवा सांगितलं आता मग का नाही सांगितलं. हा नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मगाशी तवा सांगितलं आता मग का नाही सांगितलं. शेवटी मग आहे लग्नानंतर होईलच नाही. आता नाही बोललं ते तुम्ही. हे काय सांगायचं हे माहिती आहे आम्हाला. हे आम्हाला माहिती आहे. अरे आमच्या इथं जेवण असायला पाहिजे. मी काय म्हणतो ऐक ना आम्ही दाखवतो तू हे नाही माहिती हे नाही माहिती. अंधार माझ्या सोबत आहे. आता हे करेक्ट हे करेक्ट वचन दिले तुम्हाला हे वचन दिले तू ठीक हे आलं पाहिजे. हे वचन आहे ना हे वचन केलेलं. आता हे माझी शाळाच घेणार आता आहे. हे वचन आहे. हे वचन आहे. स्क्रीन लॉक कर स्क्रीन लॉक कर ना. 0 मार्क. सगळे हरला तुम्ही मी जिंकली. एक मिनिट ती स्क्रीन लॉक कर मी तवा बॉस. ते दाखव तिकडे नाही लॉक करून दाखव. मी तवा आणि त्याच्यात ते अंड आहे. हा हे बाई अंधार माया आहे. घ्या. माधवी आली हा. माधवी खूप कमाल दिसतेस. थँक्यू सो मच. बद्दल मला सांगायचं. ऍक्च्युली दरवर्षी मी लुक माझं मी डिझाईन करते म्हणजे मला असं वाटतं की मी हे घालावं. मी डिझायनरला फक्त सांगते की मला आउटफिट असा पाहिजे पण चॉईस माझा असतो ठरवते मी काय करायचंय ते आणि तो उत्साह मला दरवर्षी असतो. माहित नाही मला कुठेही म्हणजे लग्न कार्य असो काही असो मला नटा सजायला फार आवडतं पण माझ्या डिझायनर खूप चांगल्या आहेत आणि मला ज्वेलरी जिग्नेशाने दिलेली आहे सोराया ज्वेलर्स. ती पण फार गोड आहे. माझ्या आउटफिट वरती मला जे हवं असतं त्या सगळ्या खूप छान अरेंज करून देतात. प्रणाली गोळेने पूर्णपणे हा ड्रेस तयार करून दिलेला आहे. तिला सांगितलं मला असं असं हवं तरी एक्झॅक्ट तसा ड्रेस करून दिला. सो या सगळ्या गोड मुली सोबत आहेत त्याच्यामुळे माझं लुक नेहमी छान होतं आणि थँक्यू थँक्यू जिग्नेशा आणि थँक्यू प्रणाली. तुमच्यामुळे आज छान दिसते मी कारण की आपण म्हणतो ना की बिंदास्त असणं गरजेचं असतं ज्यावेळेला एखादा इव्हेंट असतो त्याचं मला प्रेशर येत नाही मग कारण की ह्यांना सांगितलंय म्हटल्यावर ते होणार असं असतं. सो मी आज असा लुक केलेला आहे आणि मला खूपच आवडलेला आहे. बरं रेड कार्पेट आहे एक्साइटमेंट एकदा चिअर अप जोरात. सोबतीने. हे